नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेसमध्ये स्वागत करतो। आता आपल्याला जे मॅथ फर्स्टचं या ठिकाणी थर्ड चॅप्टर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन ते आपल्याला पाहायचं आहे। अतिशय सोपं आहे चॅप्टर। त्या अगोदर आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1च्या अगोदर काही इम्पॉर्टन्स जे टॉपिक आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजणार तुम्हाला। तर आपण बघू या ठिकाणी सुरुवातीला आता अरिथमेटिक प्रोग्रेशन। तर या ठिकाणी बघा काही नंबर्स दिले 1 2 3 4 5 आणि असेही 20 पर्यंत नंबर्स आहेत। तर या ठिकाणी हे जे नंबर्स दिलेले आहेत, जर तुम्हाला विचारलं की 5 च्या पुढे कुठला डिजिट येईल, तुम्ही सांगणार 6 नंतर 7 असे हे नंबर्स येतील। तर या ठिकाणी ही जे आहेत हे टर्म्स आहेत। यांना आपण T1 T2 T3 T4 T5 आणि जी लास्ट टर्म असेल त्या लास्ट टर्मला आपण nth टर्म म्हणतो। काय म्हणतो? लास्ट टर्मला nth टर्म म्हणतो। हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर यामध्ये या ठिकाणी आपल्याला बघू की T1 म्हणजे काय। T1 म्हणजेच त्या ठिकाणी A आणि त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट टर्म म्हणतो। T1 म्हणजेच काय असतं? A, त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट टर्म। आणि n म्हणजे काय? नंबर ऑफ टर्म्स। या ठिकाणी हे जे टर्म्स आहेत या टर्म्सला दिलेला नंबर ऑफ टर्म्स। आणि Tn म्हणजे काय? लास्ट टर्म। Tn म्हणजे काय? लास्ट टर्म किंवा त्याला आपण काय nth टर्म म्हणतो। हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता आपल्याला बघायचं आहे सिक्वेन्स। सिक्वेन्स म्हणजे काय? आता या ठिकाणी सिक्वेन्स दिला आहे अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज इन डेफिनेट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर्स इज कॉल्ड अ सिक्वेन्स। आता या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्स संदर्भात समजून घेणं गरजेचं आहे की काय, की सिक्वेन्स काय। म्हणजेच आपण जर बघायला गेलं तर की नैसर्गिक संख्यांप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला आपण त्या ठिकाणी काय क्रमिका म्हणतो। सिक्वेन्स म्हणजे काय? क्रमिका। आता काय बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी नंबर्स दिले 1 3 5 7। आता हे काय ऑड नंबर आहेत। 2 3 5 7 11 13 हे काय प्राईम नंबर्स आहेत। हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे काय की हे काय क्रमिका, यालाच आपण काय सिक्वेन्स म्हणतो। की हे काय एक व्यवस्थितपणे एक सुसंगतपणे याची काय मांडणी केलेली असते। म्हणजे जर आपल्याला विचारलं हे काय आहेत तर हे ऑड नंबर आहेत। म्हणजे जर आपण याला जर बघायला की एक विशिष्ट क्रमाने हे काय विशिष्ट क्रमाने मांडले गेले आहेत संख्या, हे काय विशिष्ट क्रमाने मांडलेले आहेत। म्हणजेच काय हे प्राईम नंबर्स आहेत आणि हेच काय ऑड नंबर आहेत। यालाच आपण काय म्हणतो? सिक्वेन्स म्हणतो। हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। तसेच या ठिकाणी पुढे जे दिलं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्यालाच आपण काय म्हणतो? अरिथमेटिक प्रोग्रेशनला AP म्हणतो। आता काय असतं आता हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजेच काय अरिथमेटिक प्रोग्रेशन जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे इफ या ठिकाणी काय दिलं आहे टू डिफरंट। आता एक सिक्वेन्स दिला आहे, समजून घ्या। हा सिक्वेन्स दिलेला आहे। आता एक सिक्वेन्स दिलेला आहे आणि त्या सिक्वेन्समध्ये काय आहे, इफ द डिफरंट बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन। आता ते समजून घेणं गरजेचं आहे की एक या ठिकाणी नंबर दिला आहे 2 दिला आहे 4 दिला आहे 6 दिला आहे 8 दिलेला आहे। हे काय एकानंतर एक क्रमांकात येणाऱ्या संख्या आहेत, म्हणजे काय कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स। आता जे 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत यांच्यामधील फरक म्हणजे काय डिफरंट। आता कशा पद्धतीने आपल्याला डिफरंट काढता येईल या ठिकाणी। आता हे काय टर्म्स दिले आहे T1 T2 T3 हे आपण घेऊ शकतो आणि यांचा डिफरंट काय येतोय बघा। यांच्यामध्ये जर बघितलं तर 2 चा डिफरंट, यांच्यामध्ये 2 चा डिफरंट, यांच्यामध्ये 2 चा डिफरंट, यांच्यामध्ये काय तर 2 चा डिफरंट येतोय। म्हणजेच काय हा कॉमन डिफरंट काय सर्वांमध्ये की 2 - 4 - 2 जर केला तर आपल्याला मिळतो 2, 6 - 2 केला 6 - 4 केला तर 2, 8 - त्या ठिकाणी 6 केला तर 2। आता या ठिकाणी हे काय हे 2 चा डिफरंट आहे। म्हणजे काय दोन काय कॉन्सिक्युटिव्ह टर्म जे आहेत ते काय
कॉन्झिक्युटिव्ह टर्म क्रमांकात येणारे नंबर्स काय हे कसे असतात, हे सेम असतात. बघू आपण या ठिकाणी कॉमन डिफरन्स कसा असतो, सेम असतो, ते असतं अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता हे आपण समजून घेऊ. आता या ठिकाणी काय आहे आता समजून घ्या. एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलं. या ठिकाणी हा समजून घ्या तुमचा T1 आहे, हा T1, हा तुमचा T2, T3, हा T4. हे काय या ठिकाणी हे टर्म्स दिले T1, T2, T3, T4 हे काय दिले, हा आपल्याला या ठिकाणी टर्म दिले. आता या ठिकाणी काय करणार आपण या ठिकाणी की जर आपण म्हणजे काय असतं या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये डिफरंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की मोठ्या टर्ममधून लहान टर्मला आपल्याला मायनस करावं लागतं. म्हणजेच काय की या ठिकाणी सेकंड टर्म काय या ठिकाणी आपलं आहे की T2 आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी आपण घेणार की T2 मायनस T1. आता T2 काय आपल्या या ठिकाणी T2 आहे या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. T2 आहे 4, T1 काय आहे 2, म्हणजे यांचा डिफरंट काय 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. आता T3 मायनस T2 म्हणजे काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे, मोठ्या टर्ममधून लहान टर्म मायनस म्हणजे काय वजा करणे. आता या ठिकाणी बघा T3, आता T3 काय आपल्या या ठिकाणी 6 आहे, 6 मायनस 4 जर केला T2 काय आहे 4 केला तर आपल्याला मिळतो 2. त्याच्यानंतर T4 मायनस T3 म्हणजे T4 काय 8 मायनस काय आहे तुमचा 6 म्हणजेच काय 2. म्हणजे हे काय या ठिकाणी सर्व हे 2 जे दिलेले आहेत हे काय या ठिकाणी हे डिफरंट आहे. म्हणजेच काय कॉमन डिफरन्स या ठिकाणी काय आहे 2 2 2 या पद्धतीने हे दिलेलं आहे. तर समजून घ्या. आणखी जर तुम्हाला या ठिकाणी 3 3 3 3 दिलेलं आहे तर 3 3 दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जर समजून घ्या T1 जर तुमचा 3 आहे, T2 3 आहे, T3 3 आहे, मग T2 मायनस T1 जर केलं तर तुम्हाला मिळणार आहे 0. डिफरंट काय येणार आहे 0. त्याच्यानंतर T4 मायनस T3 जर केलं तर त्याच्याने डिफरन्स काय येणार आहे 0. का कारण की सर्व जर आपण 3 3 3 3 सर्व नंबर जर आपण 3 3 घेतले आणि समजून घ्या त्याच्यामध्ये जर आपण कॉमन डिफरन्स काढायचा असेल तर त्यांचा कॉमन डिफरन्स काय येणार आहे 0 येणार आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी काय आहे की कॉमन डिफरन्स काय या ठिकाणी D ने त्या ठिकाणी काय डिनोटेट करतात, D ने कॉमन डिफरन्स आपण काढतो, D ने दर्शवतात. तर आता आपल्याला आणखी समजायचं की नेमकं काय आपल्याला एक पुस्तकामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की काय दिलेलं आहे आपल्याला दिलेलं आहे की T काय दिलं आहे n+1 आणि मायनस आपल्याला दिलं आहे Tn दिलेला आहे. आता याचा अर्थ काय हे समजून घेणं गरजेचं. याचा अर्थ पण या ठिकाणी आपल्याला तो कॉमन डिफरन्स या ठिकाणी आपण सामान्य जो फरक आहे कॉमन डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी आहे. म्हणजे कशा पद्धतीने हे आहे कशा पद्धतीने बघा. आता जर आपल्याला हे काय n म्हणजे काय नंबर ऑफ टर्म्स, n म्हणजे काय नंबर ऑफ टर्म्स. आता नंबर ऑफ टर्म्स समजून घ्या. आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे समजून घ्या T2 घ्यायचा आहे. मग या ठिकाणी आपण काय आहे आता हा T2 हा 2 म्हणजे सेकंड टर्म आपलं 2 आहे. मग या ठिकाणी आपण काय करणार T आणि हा 2 प्लस हा 1 म्हणजे आपल्याला काय मग आणि या ठिकाणी काय करणार हा 1 आणि हा मायनस T आणि हा काय आपण 2 घेतला या ठिकाणी पण काय करणार 2 घेणार म्हणजे हा 2 + 1 3 म्हणजे T3 मायनस T2. ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय की काय करू शकतो सामान्य फरक जो आहे म्हणजे कॉमन डिफरन्स जो आहे हा कॉमन डिफरन्स या पद्धतीने आपण हे काय दाखवू शकतो. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे समजून घेतलं. आणि जर लिहायचं असेल तर टेक अ स्क्रीनशॉट. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.1ला सुरुवात करू. आपल्याला या ठिकाणी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. समजून का की या ठिकाणी आपल्याला एक नंबर दिलेले आहेत तर ते नंबर्स समजून घ्या. आपण नंबर्स घेऊ समजून घ्या 2 आहे 4 आहे 8 आहे 16 आहे. आता या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं की हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का. आता हे अरिथमेटिक प्रोग्रेशन काय आहे की ज्यांचा जो कॉन्झिक्युटिव्ह टर्म जे असतात त्यांचा डिफरन्स जेव्हा सेम असतो तेव्हा ते अरिथमेटिक प्रोग्रेशन असतं.
म्हणजे समजून घ्या, जे एखाद्या ठिकाणी कॉमन डिफरन्स 2 येत असेल, एखाद्या ठिकाणी 5 येत असेल, एखाद्या ठिकाणी 10 येत असेल, जे कॉमन डिफरन्स काय असेल सेम येत असेल तेव्हा ते अरिथमेटिक प्रोग्रेशन असतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे काय 4 आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे, 16 आहे, हे काय आहे दिलेलं, तर हे जे आहे याचे हे कॉमन डिफरंट आहे का नाही, दॅट इज नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन या ठिकाणी. का? बिकॉज या ठिकाणी काय आहे कॉमन डिफरन्स या ठिकाणी येत नाही आहे. कॉमन डिफरन्स या ठिकाणी जर आपण केलं तर हा समजून घ्या तुमचा T1 आहे, T2 आहे, T3 आहे, T4 आहे समजून घ्या. जर आपण T2 मायनस T1 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला T2 मायनस T1 जर केलं तर आपल्याला काय मिळतो, डिफरन्स 2चा मिळतो. T3 मायनस T2 केलं तर या ठिकाणी डिफरन्स काय मिळतो, 4 मिळतो. T4 या ठिकाणी मायनस T3 केलं डिफरन्स 8 मिळतो. तर या ठिकाणी ही सिक्वेन्स आहे, परंतु हे अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही, कारण की या ठिकाणी काय यांचा जो डिफरंट आहे हा डिफरंट काय येत नाही, सेम येत नाही. म्हणजे यांचा डिफरंट म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह टर्म याचं सेम, म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी जर आपण म्हणायला गेलं की यांचा जो डिफरंट आहे कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा जे डिफरंट आहे हा सेम नाही, म्हणून हे दॅट इज नॉट अ अरिथमेटिक प्रोग्रेशन, नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.1 पाहायचं, अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी दिलं आहे विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन, इफ दे आर अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड द कॉमन डिफरन्स. जर या ठिकाणी आपल्याला काय कॉमन डिफरन्स काढायचं आहे तर कशा पद्धतीने बघू आपण. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला काय दिलं आहे आपल्याला, एक फर्स्ट जे एक्झाम्पल दिलं आहे त्या ठिकाणी 2 4 6 8 दिलेलं आहे. तर या ठिकाणी 2 4 6 8 दिलेलं आहे. तर मग बघा तर काय, तर या ठिकाणी आपल्याला आपण घेऊ सोल्युशन. या ठिकाणी फर्स्ट टर्म कुठलं दिलं आहे आपल्याला, या ठिकाणी हिअर द फर्स्ट टर्म कुठली आहे, या ठिकाणी 2 दिलेले आहे. म्हणजे फर्स्ट टर्म आपल्या आहे T1 आहे इज इक्वल टू किती आहे 2 आहे. T1 T2 T3 T4 फर्स्ट टर्म आपले काय T1 आहे, म्हणजेच T1 आपण त्याला आपण A पण म्हणतो. तर T1 आहे आपले 2 आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आपल्याला माहिती आहे की कॉमन डिफरन्स जेव्हा काढतो त्या ठिकाणी जे मोठ्या नंबरमधून जे मोठी टर्म असते त्याच्यामधून छोटी टर्म आपण मायनस करतो. म्हणजे T2 मायनस T1 आपल्याला करावं लागेल या ठिकाणी. मी या ठिकाणी आपण लिहू तर T2 मायनस T1. आता T2 काय आपली 4 आहे इज इक्वल टू T2 आहे आपल्या या ठिकाणी काय 4 दिलेला आहे आणि T1 काय दिलं आहे या ठिकाणी 2 दिलेला आहे. मग 4 मायनस 2 म्हणजे या ठिकाणी काय मिळाला 2. आता T3 मायनस T2 म्हणजेच काय, आता T3 काय 6 आहे आणि T2 काय आहे या ठिकाणी 4 दिलेला आहे. म्हणजे 6 मायनस 4 जर गेला तर 2 मिळतो. आणि तसंच या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे पुढे या ठिकाणी T4 मायनस T3 घेऊ आपण. तर T4 काय आहे 8 आहे आणि या ठिकाणी T3 काय 6 आहे. तर या ठिकाणी काय आला 2. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला जो कॉमन डिफरन्स मिळतोय तो काय मिळतोय आपल्याला 2 मिळतोय. म्हणजे या ठिकाणी D काय मिळाला आपल्याला D इज इक्वल टू 2 मिळतोय. म्हणजे या ठिकाणी आपण हे लिहू शकतो की काय लिहू शकतो की द difference between any two consecutive terms is constant. आता बघा या ठिकाणी ही 2 काय कुठलेही 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स घेतले आपण तर यांच्यामध्ये काय ह्या टर्म्समध्ये काय कॉन्सिक्युटिव्ह टर्म जे दिले याच्यामध्ये कॉमन डिफरन्स काय तर 2 येतोय. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो द
given sequence, the given sequence is an arithmetic progression. The common difference is 2. कॉमन डिफरन्स काय या ठिकाणी 2 आहे. डी म्हणजे काय, डिफरंट. कॉमन डिफरन्ससाठी आपण डी घेतो. तसेच या ठिकाणी आपल्याला जे पुढचं आहे, पुढचं पण आपल्याला बघायचं. पुढचं हे अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी याच पद्धतीने आपण या ठिकाणी लिहू. हिअर द फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू 2 आहे. या ठिकाणी दिला आहे 2 दिला आहे. T1 T2 आहे 5/2, T3 आहे 3 आणि T4 आहे 7/2 असे हे टर्म्स दिलेले आहे. मग आपली फर्स्ट टर्म या ठिकाणी काय दिले आहे, 2 आहे T1. तर या ठिकाणी आपण घेऊ T2 मायनस T1. आता T2 काय 5/2 आहे मायनस T1 काय 2 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, 2 2 जा 4 म्हणजे 5 मायनस 4 आणि अपॉनला 2 ॲज इट इज. म्हणजे 5 मायनस 4 जर केला तर आपल्याला मिळतो या ठिकाणी हा 1/2 मिळतो आपल्याला. म्हणजे 5 मायनस 4 केला तर 1 आणि हा 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळाला, 1/2 मिळाला. तर आता पुढे आपल्याला बघायचं की या ठिकाणी T3 घ्यायचं आपल्याला. T3 मायनस T2. आता T3 काय आपल्याला बघायचं, T3 आहे आपला 3 मायनस आहे आपण या ठिकाणी 5/2 घेऊ. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळाला, 2 3 जा 6 मायनस 5/2 म्हणजेच काय मिळालं या ठिकाणी 6 मायनस 5 जर केला तर आपल्याला मिळतो 1 आणि हा 2 ॲज इट इज 1/2 मिळाला. तसेच आपल्याला T4 मायनस T3 जर घेतला तर T4 आहे आपला 7/2 मायनस T3 आहे 3 म्हणजे 2 3 जा 6 म्हणजे 7 मायनस 6/2. आता 7 मायनस 6 गेर केला या ठिकाणी 1/2 आपल्याला मिळतो. म्हणजे या ठिकाणी काय आपल्याला कॉमन डिफरन्स काय मिळाला, 1/2 मिळाला आपला. या ठिकाणी काय मिळाला, 1/2 मिळाला. मग या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचं, द डिफरन्स बिटवीन एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी बघा इथं पण 1/2 मिळतं, इथं पण 1/2 मिळतो, इथं पण 1/2 मिळतं. म्हणजेच काय आहे, हा कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. या ठिकाणी सर्व ठिकाणी 1/2 मिळतो आपल्याला. द गिवन सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. द कॉमन डिफरन्स इज 2. या ठिकाणी कॉमन डिफरन्स काय दिलेला आहे, 2 आहे. या ठिकाणी इथं काय आहे, इथं 2 आहे, इथं काय 1/2 आहे. काय आहे, 1/2 आहे. या पद्धतीने आपण हे समजून घेतलं. याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हे लिहून घ्यायचं आहे. तर लिहू शकता, टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला जो पुढचा पाहायचा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेला आहे, -10 दिला आहे, -6 -2 आणि 2 दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी काय करावं लागेल की जी फर्स्ट टर्म आहे या ठिकाणी फर्स्ट टर्म कुठली आहे, फर्स्ट टर्म जी आहे ती T1 कुठली आहे, -10 आहे. या ठिकाणी काय आहे, -10 ही आपली फर्स्ट टर्म आहे. तर या ठिकाणी काय करणार आपण, तर T2 मायनस T1. आता T2, आता आपल्याला या ठिकाणी T2 काय घ्यायचं आहे की -6 आहे, -6 आणि हा जो या ठिकाणी मायनस, हा मायनस जसा तसा आणि हा -10
या ठिकाणी आपण घेऊ, म्हणजेच काय आला या ठिकाणी आपल्याला मिळाला इज इक्वल टू 6, हा मायनस आणि हा मायनस काय प्लस, -6चा -6 आणि हा मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल, +10 म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे 6 - 10 मोठ्या संख्येतून या ठिकाणी लहान संख्या मायनस करायची, म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या संख्येचं साइन काय प्लस आहे, म्हणजे या ठिकाणी काय मिळालं आपल्याला 4. दुसरं आहे t3 - t2. लार्जेस्ट टर्ममधून आपण काय जे लहान टर्म आहे स्मॉलेस्ट टर्म असते ते काय मायनस करतो, म्हणजे जे नेक्स्ट टर्म आहे आता या ठिकाणी t3, आता t3 आपल्या या ठिकाणी -2 हा मायनसचा ॲज इट इज हा मायनस, आणि या ठिकाणी काय आहे -6 म्हणजे या ठिकाणी काय मिळालं आपल्याला हा मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे हा -2चा -2 आणि मायनस आणि हा मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल, हा प्लस हा 6 म्हणजे या ठिकाणी काय मिळाला मोठ्या संख्येचे साईन काय पॉझिटिव्ह, म्हणजे काय या ठिकाणी +6 आहे, म्हणजे 6मधून 2 गेले तर काय मिळतो आपल्याला या ठिकाणी 4. तसंच पुढे पण दिलं आहे या ठिकाणी t4 - t3. आता या ठिकाणी काय करणार की t4 आहे 2, हा मायनसचा मायनस आणि हा -2, t3 आहे -2, हा -2 आपण घेणार, म्हणजे मायनस आणि हा मायनस हा प्लस होईल, म्हणजे 2 + 2 इज इक्वल टू काय मिळाला 4. म्हणजे आपल्याला कॉमन जो डिफरन्स मिळाला आहे या ठिकाणी कॉमन डिफरन्स काय मिळाला, कॉमन डिफरन्स मिळाला 4. म्हणजे हे काय अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी लिहायचं की द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स, एनी कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. आणि नंतर आपल्याला या ठिकाणी पुढे लिहायचं आहे द गिवन सिक्वेन्स इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, कॉमन डिफरन्स इज 4 या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि पुढचं जे आहे या ठिकाणी पुढे दिलं आहे त्या ठिकाणी 0.3, 0.003, 0.333 या ठिकाणी आहे. तर आपल्याला हे सोडवायचं आहे. या ठिकाणी हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे आणि त्याचं डिफरंट आहे का ते आपल्याला बघायचं आहे, डिफरंट कॉमन येतो का ते आपल्याला पाहायचं आहे. बघा या ठिकाणी फर्स्ट टर्म जे आहे या ठिकाणी फर्स्ट टर्म जे काय t1 काय या ठिकाणी 0.3 दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण t2 - t1 करणार. आता t2 काय आहे 0.03, 0.33 मायनस 0.3. आता या ठिकाणी आपल्याला काय सबट्रॅक्ट करायचं आहे, मग कशा पद्धतीने करणार आपण या ठिकाणी, तर 0.33 मायनस 0.3 हा 0.3 आणि या ठिकाणी 0 लावला तरी चालेल. म्हणजेच काय 3 - 0 3 - 3 0 पॉईंट आणि हा 0, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालं आन्सर या ठिकाणी 0. आपल्याला या ठिकाणी 3 मिळाला. तसेच आता पुढे जे दिलेलं आहे या ठिकाणी t3 - t2 करायचं. t3 काय आहे या ठिकाणी आपल्याला दिलं 0.333 मायनस 0.33. आता काय करणार यांचा आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. मग कसं करणार बघा या ठिकाणी 0.333 मायनस 0.33 0.33 आणि या ठिकाणी शेवटी 0 लावून द्यायचा. 3 - 0 3 3 - 3 0 3 - 3 0 हा पॉईंट आणि 0, मग या ठिकाणी काय आलं डिफरन्स 0.003. बघा हा आणि या ठिकाणी बघा 0.3 या ठिकाणी 0.3 आहे, म्हणजे या ठिकाणी काय कॉमन डिफरन्स काय सेम आहे का नाही, कॉमन डिफरन्स या ठिकाणी सारखा नाही. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल या ठिकाणी काय अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज नॉट कॉन्स्टंट. का कॉन्स्टंट नाही आहे, स्थिर का नाही. या ठिकाणी 0.3 आहे, या ठिकाणी
003 आहे, तर हे काय अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो शेवटी द गिवन सिक्वेन्स इन इज अँड नॉट, या ठिकाणी लिहून देतो की हे या ठिकाणी लिहायचं आपल्याला द गिवन सिक्वेन्स is not an arithmetic progression. द कॉमन डिफरंट काय सेम आहे का नाही, हे काय नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन. या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. अतिशय सोपं तर लिहू शकता. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपल्याला या ठिकाणी पाचवं एक्झाम्पल पाहायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन मधलं काय आहे, फर्स्ट टर्म आहे 0, सेकंड टर्म आहे -4, थर्ड टर्म आहे -8, फोर्थ टर्म काय -12 दिलेला आहे. या ठिकाणी काय आहे की हिअर द फर्स्ट टर्म t1 काय आहे या ठिकाणी 0. मग या ठिकाणी काय करणार t2 मायनस t1, t2 काय -4, हा मायनसचा मायनस आणि त्या ठिकाणी काय हा 0, म्हणजेच काय -4 मधून 0 जर गेला त्या ठिकाणी काय मिळतो आपल्याला -4 मिळतो. t3 मायनस t2, t3 आहे -8, हा मायनसचा मायनस आणि t2 आहे -4, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळाला, हा -8चा -8, हा मायनस इंटू मायनस प्लस 8, -8 मधून 4 गेला तर आपल्याला मिळतो -4 मिळतो. त्याच्यानंतर t4 मायनस t3, आता t4 काय आहे -12 आहे, हा मायनसचा मायनस आणि t3 काय -8, हा मायनस इंटू मायनस प्लस, हा -12चा -12, मायनस इंटू मायनस प्लस, हा 8, 12 - 8 म्हणजे मिळाला काय आपल्याला या ठिकाणी -4 मिळाला. म्हणजे या ठिकाणी बघा कॉमन डिफरन्स काय निघतो, या ठिकाणी कॉमन डिफरन्स या ठिकाणी मिळतो आपल्याला -4 मिळतो. मग या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे द डिफरन्स between any two consecutive terms is constant आहे काय, इथं -4 आहे, या ठिकाणी पण -4 आहे, या ठिकाणी काय -4 आहे, म्हणजे काय कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. या पद्धतीने लिहून घ्यायचं आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे द गिवन sequence is an arithmetic progression. The common difference is -4. या पद्धतीने हे आपल्याला सोडवायचं आहे. अतिशय सोपं आहे, लिहू शकता. टेक अ स्क्रीनशॉट. आपण प्रॅक्टिस 3.1चा फर्स्ट क्वेश्चन पाहिला आणि आपण जे सेकंड अँड थर्ड क्वेश्चन आहे हे आपण पुढील पार्टमध्ये पाहू. तर जो पार्ट सेकंड आहे त्या पार्ट फर्स्टमध्ये आपण हे पाहिलं, पार्ट सेकंडमध्ये आपण त्या ठिकाणी थर्ड अँड सेकंड क्वेश्चन पाहू. अतिशय सोपा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.